तर कुठलीही व्यक्ती जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरते तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचे तपशील जाहीर करणं बंधनकारक असतं। विधान परिषद निवडणुकीमध्ये पुण्याहून बिनविरोध निवडून येणाऱ्या विक्रम काकडेंच्या संपत्तीचे तपशील त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर झाले आणि त्यातली एक बाब सर्वांच्याच नजरेत भरली। विक्रम काकडे यांनी अजित पवारांचे पुत्र जय पवारांना कर्ज दिलंय। हे कर्ज किती आहे, कशासाठी दिलंय आणि त्यावर काकडेंचं काय म्हणणं आहे याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आणि 4च दिवसात आमदारकीवर शिक्कामोर्तब झालेले हे आहेत विक्रम काकडे। पुणे विधान परिषदेची जागा बिनविरोध झाल्यामुळे विक्रम काकडेंची विधान परिषद वारी नक्की झाली आहे। विक्रम काकडेंना उमेदवारी मिळण्यामागे त्यांची पार्थ पवारांशी असणारी मैत्री कारणीभूत असल्याची चर्चा सोमवारी रंगली होती। त्यानंतर काकडेंच्या शपथपत्रातून एक नवी माहिती समोर आली आहे। विक्रम काकडेंचं अजितदादांचे पुत्र जय पवार यांच्यावर कर्ज आहे, ते देखील तब्बल 10 कोटी रुपयांचं। अर्थात हा आकडा सर्वसामान्यांसाठी मोठा असला तरी काकडेंच्या म्हणण्यानुसार हा तर केवळ शेजार धर्म आहे। तर मागच्या वर्षी तो व्यवहार झालेला आहे आणि त्या बंगले मला लागून म्हणजे 9 नंबर आणि 10 नंबर प्लॉट आहे। तर तो आम्हाला घ्यायची इच्छा आम्ही आदरणीय दादांकडेच व्यक्त केली। तर तो जय अजित पवार यांच्या नावाने असल्यामुळे त्यांच्यासोबत तो व्यवहार करावा लागला। त्याचा तो ऍडव्हान्स आहे। कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा काय जे काय मी मीडियामध्ये बघतोय सकाळपासून कुठल्याही प्रकारचं ते कर्ज नाहीये। आता ऍफिडेव्हिट सबमिट करताना एक पर्टिक्युलर कॉलम असतात, त्या कॉलमला नावं दिलेली असतात, त्याच्यामध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस असं ते तुम्ही ऍफिडेव्हिट आजही बघितलं त्यात तुम्हाला दिसेल। तर ते लोन नसून ते ऍडव्हान्स आहेत। विक्रम काकडेंच्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीचे तपशीलही समोर आले। विक्रम काकडेंकडे एकूण 153 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालंय। मालमत्तेत भूखंड, फ्लॅट आणि बंगल्यांचा समावेश आहे। दुबईत 2319 स्क्वेअर फुटांचा त्यांचा बंगला आहे। बाजारभावानुसार या बंगल्याची किंमत 7,40,00,000 रुपये आहे। जमिनीशी संबंधित 2 गुन्हेही त्यांच्या नावावर दाखल आहेत। आतापर्यंत सख्खे शेजारी असणारे काकडे आणि जय पवार हे आता एकाच राजकीय पक्षातले सहकारी झालेत। त्यामुळे जुना शेजार धर्म नव्या भूमिकेत कसा आणि किती बहरतो हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।